उपलब्ध करावा लागेल आणि तरच आपण हा कारखाना चालवू शकू. आणि नाहीतर जसे महाराष्ट्रातले अनेक कारखाने बंद पडलेले आहेत. आता आपल्या शेजारी घोडगंगाचंच उदाहरण आहे. महाराष्ट्रातले अनेक कारखाने ऊसाच्या गाळपा अभावी बंद पडण्याची शक्यता भविष्य काळामध्ये नाकारता येत नाही. आणि म्हणून वेळीच आपण सावध झालं पाहिजे. ऊसाचं क्षेत्रही वाढलं पाहिजे, नवीन तंत्रज्ञानाचा वापरही केला पाहिजे आणि त्याच्या बरोबरीनं टनेज पण वाढलं पाहिजे आणि रिकव्हरी सुद्धा वाढली पाहिजे. नुसतं रोप दिलं, रोप लावलं, शेतकऱ्यांनी जसं करायचं तसं केलं आणि मग जे काही उपलब्ध झालं आपल्या पदरात आलं तेवढ्यावर समाधान मानण्यापेक्षा आजच्या या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून हे मुख्य टार्गेट हे आहे. कार्यक्षेत्र ऊसाच्या लागवडी खालचं वाढवणं, टनेज वाढवणं, रिकव्हरी वाढवणं. इथेनॉल प्लांटच्या पण काही अडचणी आहेत. आता केंद्र सरकार पूर्वी जेवढं इथेनॉल आपल्याकडून खरेदी करत होतं तेवढं करत नाही. डिस्टिलरीचाही तोच प्रॉब्लेम आहे. आपण वीज निर्मिती करतो पण वीज मंडळाकडून पैसे आता लवकर मिळत नाहीत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षामध्ये घेऊन मग MD तुम्ही ऊस विकास अधिकारी हे कुरकुटे आणि बाकीचे सगळे शेती विषयाचे आपण शेतीच्या डिपार्टमेंट काम करणारे अधिकारी, तुमची जबाबदारी जास्त आहे. तुम्हाला लोकांना जागा करायला पाहिजे. आता पवार साहेबांच्या शेतात जो ऊस लावला आहे, परवा ते सांगत होते 140 टनापर्यंत आम्ही जाऊ म्हणून एकरी. आता त्यांचा 140 टन आणि आपला 40 टन याच्यामध्ये उत्पन्न खर्चाचा मेळ हा बसला पाहिजे. ते काम आपल्याला करायला लागेल आणि म्हणून तुमची सगळ्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी जास्त आहे. कारखान्याने दिलेला कार्यक्रम सगळ्या संचालकांनी आपापल्या गटामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला जी गावं नेमून दिली जातील तिथले शेतीचे अधिकारी तुम्ही लोकांमध्ये जाऊन मिटिंगा घेतल्या पाहिजेत, त्यांना उद्युक्त केलं पाहिजे. आता कारखान्याने काय केलं? कारखान्याने 1 जून ही लागवडीची तारीख देऊन टाकली. आता आपण एप्रिलमध्ये. पण जर उत्पन्न वाढवायचं असेल तर फक्त रोप महत्वाचं नाही, तर लागवडी पूर्वीची जी शेतीची मशागत आहे ती मशागत महत्वाची आहे. ती मशागत कशी केली पाहिजे, त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे आमचे जे सायंटिस्ट आहेत ते तुम्हाला समजावून त्याच्यामध्ये सांगतील. आणि हे जर तुम्ही काम करू शकला, लोकांना उद्युक्त करू शकला, याच्या मार्फत 25,000 रुपयाचं जरी अनुदान मिळणार असलं कारखान्याचं व्यवसायाचं मिळून, तरी ड्रीप टाकणं, बाकीच्या गोष्टी करणं, त्याला येणारा खर्च हा बराच आहे. तो खर्च शेतकऱ्यांनी स्वतः करायचा आहे. मला वाटतं आपल्या भीमाशंकर कारखाने सुद्धा ड्रीपसाठी बिनव्याजी युनियन बँकेमार्फत आपण त्यांना कर्ज देतो. बिनव्याजी देतो ना, काय बँकेचं व्याज कारखाना भरतो. म्हणजे शेतकऱ्याला युनियन बँकेने कर्ज दिलं काय, कारखान्याने कर्ज दिलं काय, व्याज जर कारखाना भरत असेल तर हे सगळं काम आपल्याला करायला पाहिजे. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की या क्षेत्रामध्ये कसं बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. अधिक बोलून वेळ घेत नाही. आज अक्षय तृतीयेचा दिवस आहे. घरी दादांच्या बरोबरच्या सगळ्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना जेवायला आम्ही बोलवलेलं आहे. आपल्यालाही ज्यांना शक्य असेल त्यांनी जेवायला या आणि एक चांगली